नाराजी वगैरे काही नाही असं भरत गोगावले यांनी म्हटलंय। थोडीफार कुरबुर असते, चर्चा झाली, विषय संपला असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे। एकमेकांच्या पक्ष प्रवेशांबाबत सीएम डीसीएम बंदोबस्त करणार असंही गोगावले यांच्याकडून म्हटलं गेलंय। वरिष्ठांनी समजावून सांगणं म्हणजे झापणं असं होत नाही असंही गोगावले म्हणालेत। शिवसेनेच्या मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार टाकला गेलेला आणि भाजपमधील पक्षप्रवेशावर शिंदेंच्या शिवसेनेचाही आक्षेप आहे आणि या सगळ्यावरती भरत गोगावले यांनी असं म्हटलेलं आहे। आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलणार। शेठ, जर आज आपण पाहिलं तर नाराजी नाट्य पाहायला मिळालं, जे विराजी काय नाही आहे। आता तुम्ही पाहिलं असाल, आम्ही आता काय सांगितलं, आमची साधक बाधक चर्चा झाली आहे आणि विषय संपलेला आहे। काही थोडीफार कुरबुर असते, ती दोन्ही नेत्यांनी बसून मान्य केलेलं ठरवलेलं आहे आणि याच्या पुढे तसं काय घडणार नाही। पण ज्या पद्धतीने पक्षातलीच लोक दुसऱ्या पक्षात जात आहेत, महायुतीवरती चर्चा झालेली आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यावरती बंदोबस्त करतायत। पण आज मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटलात आणि अशी एक बातमी समोर आली की मुख्यमंत्र्यांनी कान टोचलेले पाहायला मिळाले सगळ्या मंत्र्यांनी। अजिबात नाही, हे बघ कान आमचे अजून शाबूत आहेत, कुठे टोचलेले दिसतात तुला? त्याच्यामुळे तसं काय नाही। एक काही गोष्टी वरिष्ठांनी समजून सांगणं म्हणजे ते झापणं असं होत नाही। लक्षात आलं का? झापणं हा वेगळा मुद्दा आहे, परंतु तुम्हाला काय कडक भिडक घेतल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही। पण तसं काय नाराजी दूर झाली, दूर झाली। नक्कीच आपल्यासोबत भरत शेठ गोगावले होते आणि जी नाराजी होती ती दूर झाल्याचं आणि मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही मंत्र्यांना झापलं नसल्याचं वक्तव्य जे आहे ते मंत्री भरत शेठ गोगावले यांनी केलेलं पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे समेत धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।